दशक्रियाविधी भाषण व श्रद्धांजली भाषण हे दिवंगत अर्थात कालकथित झालेल्या व्यक्तीच्या स्मरणामध्ये केलं जातं। या भाषणामध्ये त्या व्यक्तीच्या आठवणी, त्या व्यक्तीचं नैतिक कार्य, त्या व्यक्तीचं सामाजिक योगदान, त्या व्यक्तीचं भारदार व्यक्तिमत्व या साऱ्यांची गोळाबेरीज या भाषणामध्ये असते। या भाषणामुळे ज्यांच्या घरामध्ये हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांना आधार, पाठबळ मिळतं आणि या भाषणामुळे आपले जे कौटुंबिक संबंध आहेत हे कौटुंबिक संबंध वृद्धिंगत होत जातात, असं या भाषणाचं महत्त्व आहे। परंतु दशक्रियाविधी भाषण व श्रद्धांजली भाषण देत असताना अनेक लोकांकडून गफलत होताना दिसते। म्हणजे काही लोक तिथं उभा राहिल्याच्या नंतर रडण्याचं आवाहनतात। म्हणजे काय ते रडणं, काय ते त्यांचं ओसांडून वाहणारं उष्ण प्रेम, यामुळं असं जे भाषण आहे हे नाटकी वाटायला लागतं आणि अशा भाषणामुळं लोकांना आपल्या भाषणाबद्दलची एवढी संवेदनशीलता वाटत नाही आणि आपल्याबद्दलच्या वेगळ्या भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागतात। हे दशक्रियाविधी भाषण करत असताना आपण अधिकची दक्षता घेतली पाहिजे। मग हे श्रद्धांजली भाषण कसं सुलभ, सोपं आणि सुटसुटीत होईल याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर नमस्कार बांधवांनो, मी आहे आम्ही घडवतो सभागाव जनावर बघता या भाषण प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रशिक्षक बाळासाहेब मस्के आणि आपण पाहतात भाषण रंग। दशक्रियाविधी भाषण व श्रद्धांजली भाषण हे कसं करायचं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला या भाषणाची रचना समजून घ्यावी लागेल। या भाषणाची रचना 6 टप्प्याने होते आणि या भाषणाची सुरुवात पहिल्या टप्प्यामध्ये संतांचे वचनं, ज्ञानेश्वरीतील ववी, कबीरदासांचे दोहे किंवा हृदयाला स्पर्श करणाऱ्या कविता यांच्या ओळीनं या दशक्रियाविधी भाषण किंवा श्रद्धांजली भाषण या भाषणाची सुरुवात ही पहिल्या टप्प्यामध्ये होते। दशक्रियाविधी भाषणाचा जो दुसरा टप्पा आहे, या दुसऱ्या टप्प्यामध्ये जो व्यक्ती दिवंगत झालेला आहे त्या व्यक्तीचा आपण भारदार परिचय करून दिला पाहिजे। म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये या दिवंगत झालेल्या व्यक्तीचा व्यवस्थित परिचय आपण या भाषणाच्या निमित्ताने या ठिकाणी घेतला पाहिजे। तिसऱ्या टप्प्यामध्ये या दिवंगत झालेल्या व्यक्तीच्या संबंधित ज्या आपल्या वैयक्तिक आठवणी आहेत या आठवणींना आपण उजाळा द्यायचा आहे। म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या ज्या वैयक्तिक आठवणी आहेत त्यांच्यासोबतच्या त्या आठवणी आपण या तिसऱ्या टप्प्यामध्ये सांगितल्या पाहिजेत। या भाषणातील जो चौथा टप्पा आहे, या चौथ्या टप्प्यामध्ये या दिवंगत व्यक्तीचं जे सामाजिक योगदान आहे या सामाजिक योगदानाच्या आठवणी किंवा काही जे प्रसंग असतील ते एकदम शॉर्टमध्ये आपण सांगितले पाहिजेत। म्हणजे चौथ्या टप्प्यामध्ये आपण त्यांचं सामाजिक योगदान हे चौथ्या टप्प्यामध्ये सांगितलं पाहिजे। पाचव्या टप्प्यामध्ये त्यांची नसण्याबद्दलच्या भावना ज्या आहेत त्या आपण इथं सांगितल्या पाहिजेत। म्हणजे त्यांच्यामुळे किती उणीव भासत आहेत, त्यांच्यामुळे किती पोरकेपणा आला आहे, या गोष्टी आपण पाचव्या टप्प्यामध्ये सांगितल्या पाहिजेत। यामधील 6वा टप्पा आहे शेवट आणि या शेवटामध्ये प्रार्थना आणि सांत्वना ही असली पाहिजे। आणि मग ही प्रार्थना आणि सांत्वना जे आहे ते आपण कबीरदासाचे दोहे, संतांची वचनं, ज्ञानेश्वरीतल्या ववी किंवा हृदयस्पर्शी मराठी कविता यांनी आपण याचा शेवट केला पाहिजे। म्हणजे अशा या शेवटानं आपलं भाषण हृदयस्पर्शी होतं। मग हे भाषण कसं असलं पाहिजे याबद्दलचा आपण एक नमुना या ठिकाणं पाहणार आहोत। तर दशक्रियाविधीचं भाषण कसं असलं पाहिजे याबद्दलचा नमुना आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया। या दशक्रियाविधीच्या भाषणाची सुरुवात अशी असेल: परिमळ गेलिया ओस फुल देठी, आयुष्य शेवटी देह तैसा। खंडोजी पाटील यांच्या दशक्रियाविधी प्रसंगी बोलत असताना मन गहिवरून आलेलं आहे। ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये सत्कार्य यालाच पहिलं स्थान दिलं आहे। आदर, आपुलकी, आपलेपणा ही त्यांच्या जगण्याची रीत होती। प्रेम, नम्रता, प्रामाणिकपणा ही तत्व त्यांच्यासाठी भगवंत होती आणि कष्ट, मेहनत, दानशूरपणा ही त्यांची देवपूजा होती। आज खंडोजी पाटील आपल्यामध्ये नाहीत तेव्हा आपल्याला त्यांची उणीव भासू लागलेली आहे। व्यक्तीचं मोल समजण्यासाठी एकतर ती गमावी लागते किंवा कमावी लागते।
बांधवांनो, ढगाळ गेलेला सूर्य आपल्याला पुन्हा दिसेल, परंतु ढगाळ गेलेला माणूस पुन्हा भेटणे नाही. आज लोक म्हणतात की या जगातील सर्व काही गुगलवर शोधून सापडतं, पण गेलेला माणूस गुगलवर सुद्धा शोधून सापडत नाही. त्यामुळे आवडणारी माणसं सांभाळून ठेवा. एकदा हरवली की गुगल सुद्धा शोधू शकत नाही. या जगात माणूस काय घेऊन आलाय हे महत्त्वाचं नाही, तर तो काय देऊन चाललाय हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्या जीवनाला एक वेगळी उंची दिली पाहिजे, ज्यामुळे निरोप देणाऱ्या डोळ्याचे सुद्धा टचकन पाणी येईल. कवी विदा करंदीकर एका ठिकाणी म्हणतात, पहा, करुणी जावे असेही काही, दुनियेतून या जाताना, घैवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. त्यामुळे आपण आपलं जीवन कर्माच्या कर्तृत्वाच्या कलाकृतीने छान रंगवलं पाहिजे. आयुष्याचा प्रवास असा काही असावा, कुणाच्या तरी मनात तो कुठेतरी ठसावा. आज खंडोजी पाटील सर्वांच्या मनावर असाच ठसा उमटून ते अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले आहेत. खंडोजी पाटील यांच्या जाण्याने आज डोंगरे पाटील परिवार एका निखळ मायेला पोरका झाला आहे. ही पोरकेपणाची उणीव कधीही भरून येण्यासारखी नाही. अशा या दुःखाच्या समयी भिंगरे पाटील परिवार डोंगरे पाटील परिवाराच्या सोबत कायम सावलीसारखा राहील. शेवटी मी भगवंताला एवढीच प्रार्थना करेल की आभाळा एवढ्या दुःखातून सावरण्याचं बळ डोंगरे पाटील कुटुंबियास द्यावं. खंडोजी पाटील यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभावी व त्यांचं आत्मतेज तुझ्यात सामावून घ्यावं, एवढीच भगवंताकडे प्रार्थना. ओम शांती शांती. तर बांधवांनो, दशक्रिया विधी भाषण हे असं असतं. हे भाषण देत असताना काही गोष्टी आपण बोलायच्या टाळल्या पाहिजेत. म्हणजे आपण हे भाषण देत असताना काही लोक म्हणतात की आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो किंवा मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. म्हणजे बांधवांनो, हा कार्यक्रम जो आहे, हा जो विधी आहे, हा विधी काही साखरपुडा नाही, लग्न समारंभ नाही, वाढदिवसही नाही. त्यामुळे इथं या कार्यक्रमाच्या या विधीच्या निमित्तानं तिथं येणं हे प्रत्येकाला कर्म प्राप्त असतं. त्याच्यामुळं या जागेवरती कुणीच कुणाचे धन्यवाद मानायचे नसतात आणि कुणीच कुणाचे आभार मानायचे नसतात. कारण मृत्यू हे विश्वातील अटळ सत्य आलं आहे आणि जो जन्माला आलाय तो मरण पावणार आहे. त्यामुळे या भाषणाच्या शेवटी आपण आभार मानायचे नाहीत किंवा आपण धन्यवाद मानायचा नाही. या गोष्टी आपण काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. नसता एक वेगळ्या पद्धतीचा समज लोकांच्या मनामध्ये निर्माण होतो. या भाषणामध्ये जे काही 6 टप्पे सांगितलेले आहेत, हे 6 टप्पे जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जर समजून घेतले तर नक्कीच आम्हाला विश्वास आहे की तुम्ही तुमचे हे दशक्रिया विधी आणि श्रद्धांजलीचं भाषण तुम्ही नक्कीच हृदयस्पर्शी कराल आणि नक्कीच तुम्ही व्हावा मिळवून घ्याल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हरी.